नमस्कार, मी मनोज पोत्राजे। आपण आज एक खास डिबेट घेणार आहे। या डिबेटमध्ये परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा उफडून बाहेर आलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी वरोरा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केला होता आणि या ठिय्या आंदोलनामध्ये उत्तर भारतीय लोकांना उपडून फेकण्याची भाषा त्यांनी धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता। या संदर्भात आपण आज हे डिबेट घेणार आहोत आणि या डिबेटमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष तन्शील पठाण, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे। राजू भाऊ, तुम्ही उत्तर भारतीय लोकांना धमकीवजा इशारा दिला आहे, काय सांगाल? या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही उद्योग आहे त्या सर्व उद्योगामध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यातल्या त्यात यूपी बिहारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळं एक प्रकारचं जे आहे त्यांचं आक्रमण आमच्या या उद्योगामध्ये झालेलं आहे। त्याच्यामुळं स्थानिक मराठी भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळत नाही आहे आणि आताची जर परिस्थिती बघितली तर आपल्या या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे क्रिमिनल वातावरण जे आहे एवढं भयंकर आहे की आज बंदुका निघत आहे, आज चाकूछुरा निघत आहे, जागोजागी पोलीस अटक करत आहे। तर ह्या संपूर्ण ज्या आहे परिस्थितीला परप्रांतीय जबाबदार आहे। बाहेरचे लोक येऊन दंगे करतात आणि इथली परिस्थिती बिघडवतात आणि स्वतःचा आमचा जो मराठी माणसाचा रोजगार जो आहे तो पण रोजगार जे आहे हिरावून घेतला जात आहे आणि म्हणून मराठी भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही भूमिका आहे आणि म्हणून या उद्योगामध्ये जे परप्रांतीय आहेत त्यांना आम्ही हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही, तेव्हाच खऱ्या अर्थानं मराठी माणसाला ज्या इथं या उद्योगामध्ये स्थान मिळेल। बाहेरच्या उद्योगधंद्यांच्या बाहेरचे जे कामगार आहेत त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये शिरकाव झाला आहे आणि यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये क्राइम रेट देखील वाढलेला आहे। तन्शील पठाणजी यांची काय भूमिका आहे तुमची? सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि महाराष्ट्र और उत्तर प्रदेश का भारत में ऐतिहासिक, पौराणिक और राजनीतिक में बहुत बड़ा योगदान रह चुका है। बहुत से ऐसे क्रांतिकारी नेता है जो देश के आज़ादी की लड़ाई में उत्तर प्रदेश से भी है और महाराष्ट्र से भी है और सरासर इनका ये कहना है कि हम उत्तर भारतीयों को यहाँ से हटा लेंगे। तो मैं इनसे एक प्रश्न करना चाहता हूँ कि महाराष्ट्र में क्या केवल सिर्फ उत्तर भारतीय ही है? मैं जानता हूँ कि महाराष्ट्र की इकोनॉमिक में सबसे बड़ा सपोर्ट सिस्टम उत्तर भारतीयों का है, गुजरात का है, कच्छ का है, उसके बाद में तमिलनाडु का है। तो ये सिर्फ अपनी राजनीतिक रोटियां सेकने के लिए सिर्फ उत्तर भारतीयों को ही क्यों टारगेट करते हैं? हालांकि महाराष्ट्र के अंदर में चाहे रेल हो, रास्ते की भेल हो या रास्ते का सेल हो या गवर्नमेंट का BSNL हो, हर जगह मेहनत का काम सिर्फ उत्तर भारतीय करता है और ये मनसे की पुरानी रणनीति रही है। 2008 से इनकी रणनीति रही है अपना राजकारण चमकाने के लिए किसी एक प्रांत को पकड़कर ये हमेशा उन पर गाली गलौज करते हैं, उनको विवादित उन पर टिप्पणी करते हैं और उनके साथ में षड्यंत्र तक करते हैं, लेकिन ये सफल आज तक नहीं हुए हैं। तो क्या मैं इनसे एक सवाल करता हूं कि महाराष्ट्र के क्या इनके बाप की जागीर है जो यहां से किसी को हटा लोगे? हे काही महाराष्ट्र म्हणजे कोणत्या जागीरदारी आहे असा विषय नाही आहे, पण महाराष्ट्र हे काही धर्मशाळा नाही आहे। काही कुणी याचं आणि ह्या धर्मशाळेमध्ये राहायचं आणि चाललं जायचं असा विषय नाही आहे। आज जे क्रिमिनल जे रेकॉर्ड जे आहे ह्या महाराष्ट्राचं आणि चंद्रपूर जिल्ह्याचं जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे आहे चाकूछुरा निघत आहे, बंदुका निघत आहे, हे सगळे परप्रांतीयाचा विषय आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा मोगलांचं साम्राज्य होतं आणि मोगलांचं साम्राज्य राहून ते इथल्या आया बहिणीवर जे आहे अत्याचार करत होते, इथल्या स्थानिक भूमिपुत्रावर अत्याचार करत होते। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोगलांना हाकलून दिलं आणि त्याच पद्धतीची परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये आहे। हे परप्रांतीय मोगलासारखे आहे आणि म्हणून ह्या मोगलांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं इथं आमच्या सर्व साधन सामग्रीवर ज्यांचं राज्य निर्माण झालेलं आहे, आमच्या आई बहिणीवर जे आहे तिथे कुठं हात टाकला जात आहे, कुठं जे आहे
चाकूचुऱ्या निघून आमच्या स्थानिक लोकांचा बळी जात आहे. आणि म्हणून आम्ही मराठी माणसाचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि म्हणून परप्रांतीयचं जे आक्रमण आम्ही सहन करू शकणार नाही करू. आणि त्यांचं जे हे काही महाराष्ट्र जे आहे धर्मशाळा नाही की कुणी याचं. आणि हे जे म्हणताय की हे जहागीर नाही आहे, पण जहागीर नाही, हे धर्मशाळा पण नाही आहे. महाराष्ट्रानं जे जे मिळवलं लढून मिळवलेलं आहे. आणि सन्माननीय रासाबांच्या नेतृत्वामध्ये तमाम मराठी मनाचं मावळ मातीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आहे. मराठी माणसाला स्वाभिमानाचं जीवन जगतावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जे आता जे रणनीती आहे त्याच्यामुळं आम्हाला मराठी माणसाचं इथं राज्य पाहिजे, परप्रांतीयाचं अधिराज्य इथं नाही पाहिजे. आणि म्हणून परप्रांत्याला आम्ही हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची आमची भूमिका आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच राजकारण करण्यासाठी परप्रांतीय किंवा हिंदू मुस्लिमांचा मुद्दा नेहमी अरेनेवर आणत असतात. मी फक्त त्या परप्रांतीयासाठी आणि UP बिहारासाठी आणि हिंदुत्वासाठी राजकारण कधी करत नाही. आमच्याकडे विजन आहे. महाराष्ट्राचा विकास आराखडा सन्माननीय रासाबाईंनी ठेवून येणारा समोरच्या काळात आमचा महाराष्ट्र कसा असेल, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने शेती केल्या जाईल, आपल्या महाराष्ट्राचं जे आहे डेव्हलपमेंट कशा प्रकारचं होईल याचा विकास आराखडा जनतेसमोर ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्ही त्या परप्रांतीयाच्या संदर्भामध्ये किंवा हिंदू मुस्लिम वादामध्ये आम्ही पडू इच्छित नाही. पण आमच्या मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा सन्माननीय रासाहेब जे आहे या बाबतीमध्ये जे भूमिका घेईल त्या भूमिकेशी आम्ही एकनिष्ठ राहून आम्ही लढा देऊ आणि परप्रांतीयाला इथून हाकलून लावू. अरे तो धर्मशाला नहीं है, इसका मतलब क्या है? यानी देश का कोई प्रांत हो, जैसा महाराष्ट्र कोई राज्य को आप धर्मशाला कह रहे हो, आप संविधान का विरोध कर रहे हो, आप संविधान के खिलाफ चल रहे हो. अरे मुझे एक बात बताइए, संविधान हक देता है हर राज्य में भारत एक है. संविधान में भारत ने हर नागरिक को अपना अपना अधिकार दिया है. और मुझे एक बात बताइए, जब देश आज़ाद हुआ था तो रविंद्रनाथ टैगोर जी ने अपना राष्ट्रगान लिखा था. वो राष्ट्रगान का माना क्या आप समझते हैं? क्या आपको समझता है? जन गण मन अधिनायक दय है, भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, ये वर्ड्स है उसमें. उनमें साफ कहा है कि हमारे भारत में सारे राज्य के लोग एक है और सबको संवैधानिक अधिकार दिया गया है. जिसे जहाँ लगता है वो वहाँ की रोटी कमाएगा, जिसे जहाँ लगता है वो वहाँ खाएगा, और जिसकी मिट्टी जहाँ वो वहाँ दफन होगा. आप कौन होते हो किसी को यहाँ से हकालने वाले? तुम्ही परप्रांतीयांना हाकलून लावणारे? आम्ही मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि मराठी बाणा आमचा आबादित आहे. आम्ही याच्या अगोदरच उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा मोगलांचं साम्राज्य होतं, मोगलांचं साम्राज्य नष्ट करून आपल्या मराठी माणसाचं राज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून आता त्याच पद्धतीची परिस्थिती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाली तेव्हापासून मराठी पण जे आहे संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. आज आमिर खान असेल, सलमान खान असेल किंवा अमिताभ बच्चन असेल, त्यांनासुद्धा मराठीमध्ये बोलावं लागतं. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उपलब्धी आहे. कारण आज सर्व तुमची रिंगटोन म्हणजे कॉलर टून असेल मोबाईलची, त्याच्यामध्ये हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ते कॉलर टून यायची, त्याच्यामध्ये संभाषण इंग्लिश आणि हिंदीमध्ये यायचं. सन्मान्य राजसाहेबांनी मुद्दा उचलला, आता मराठीमध्ये सर्व होत आहे. आणि रेल्वे भरतीमध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा झाला होता, आता भाषिक याच्यामध्ये आता जर महाराष्ट्रामध्ये जागा निघेल तर मराठीमध्ये पेपर निघेल. अनेक भाषेमध्ये ज्या अलग अलग प्रांतामध्ये त्यांच्या भाषेमध्ये ते पेपर निघत आहे. ही उपलब्धी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसासाठी काम करत आहे, महाराष्ट्राशी काम करत आहे. पण आमचं एवढं म्हणणं आहे की बाहेरून आलेल्यांनी इथे दादागिरी करू नये. इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची सामाजिक जे आहे जे परिस्थिती बिघडू नये. आणि आमच्या पद्धतीनं मराठी माणसाच्या पद्धतीनं मराठी संस्कृतीनं जे आहे हे इथं काम झालं पाहिजे. अन्यथा आम्ही यांचं जे आहे कुठलंही वर्चस्व आम्ही हावी होऊ देणार नाही. जैसे कि ये बार बार कह रहे हम हकाल देंगे, हम हकाल देंगे, हम हकाल देंगे. अरे भैया आप कब से हकाल रहे हो? 2008 से आपके राष्ट्रीय अध्यक्ष जी ने मोर्चा चलाया था कि हम यूपी बिहारी वालों को, उत्तर भारतीयों को यहाँ से हकाल देंगे. बड़ा सा आंदोलन किया, क्या हुआ? कुछ भी नहीं हुआ. राजनीतिक सिर्फ एक छोटा सा फायदा हुआ.
उसके बाद में जब पब्लिक को ये समझ में आ गई, जनता जनार्दन को ये बात समझ में आ गई कि ये सिर्फ झगड़े लड़ाते हैं और राजनीतिक फायदा उठाते हैं और गर्म तवे पर अपनी रोटियां सेकते हैं। इनकी आदत है कभी उत्तर भारतीयों को लाएंगे, कभी मुसलमानों को लाएंगे, मुसलमानों की अजान को लाएंगे। अरे इसके बगैर इनकी राजकारण नहीं चलता, इनकी राजनीति नहीं चलती। और जनता ने इनको दिखा दिया। आज पार्लियामेंट में कितनी सीटें हैं, आज लोकसभा में इनकी कितनी सीटें? 0, एक भी सीट नहीं है। उसकी वजह यह है इनकी दोगलक राजनीति, और ये चलती रहेगी। और इनको आह्वान करना चाहता हूं कि ये विधानसभा से इच्छुक उम्मीदवार मेरे चंद्रपुर से है। आइए मेरे चंद्रपुर में बताता हूं, क्या कर सकते हो आप देख लो, और क्या कर सकते हम ये देख लो। ये मेरी चुनौती है। थेट तुम्हाला आव्हान देत आहे, मैदानात या, मैदानात आल्यानंतर पाहू आपण काय होते. तर आम्ही काय मैदान सोडलं नाही, आम्ही मैदानामध्येच आहो. आणि ज्या पद्धतीनं ते बोलताय की मनसेनं काय केलं, अरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा एक आमदार जरी असला तरी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, रस्त्यावर सत्ता आहे. आमची लढाई रस्त्यावर आहे. आम्ही आवाज दिला तर मुंबई बंद होते आम्ही म्हटलं तर. आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी आवाज दिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होते. ही आहे ताकद. आणि ही ताकद जी आहे हे कशामुळे आहे, हे तमाम मराठी माणसामुळे आहे. या महाराष्ट्राचं आम्ही संरक्षण करतो, मराठी माणसासाठी आम्ही लढतो. आणि ही ताकद आहे आज न उद्या, कारण राज्य येण्यासाठी राजकीय भूमिका ज्या महत्त्वाच्या असतात. आम्ही मराठी माणसासाठी लढतो. आम्हाला सत्ता असो नसो आम्हाला काही फरक पडत नाही. आमची सत्ता रस्त्यावर आहे. आणि आम्ही आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही संरक्षण करणार आहोत. हे फालतूचे जे आहे बाहेरच्या प्रांतातून लोक जे आहे इथे येऊन आम्हाला शिकू नये. आमचा स्वाभिमान आताही जागृत आहे, कारण स्वाभिमान शून्य माणूस आणि स्वाभिमान शून्य राष्ट्र याला जगाच्या पाठीवर कुठंच किंमत नाही आहे. आणि म्हणून स्वाभिमानी आम्ही मराठी बाणा ज्या जोपासत आहोत. आणि या महाराष्ट्राच्या ज्या संस्कृतीमध्ये जो काही वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो वारसा आम्ही टिकवत आहोत. नक्की तहसील जी. अरे ये साफ एक ही बात का प्रश्न का उत्तर दे दे कि भाई ये संविधान का विरोध कर रहे हैं या नहीं. दूसरा, राष्ट्रगान का विरोध करते हैं या नहीं. जिसने हमको अधिकार दिया है कि हम सब एक है, इंसानियत एक है, हम भारत के नागरिक हैं, फिर ये क्यों पार्टीशन कर रहे हैं. कभी यूपी बिहारी तो कभी पत प्रांत. अरे भाई मेरे महाराष्ट्र में, मेरे चंद्रपुर में, मैं चंद्रपुर की बात कहूँगा, मेरी चंद्रपुर की इकोनॉमिक में यहाँ पर उत्तर भारतीय भी सपोर्ट कर रहा है, सिंध के लोग भी हैं, और यहाँ पे कुछ WCL वेकोली का क्षेत्र है जहाँ पर तमिलनाडु और वहाँ से साउथ से भी लोग आते हैं. तो भाई ये तुम्हारा सपोर्ट कर रहे हैं, तो तुम इनको क्यों हकालना चाह रहे हो? तुम हकालना क्यों चाह रहे हो? और तुम्हारी क्या हैसियत है, तुम हकाल के बताओ. किसी एक को भी हला कर दिखा दो, हम बता देंगे कि समाजवाद क्या है. तुम्ही संविधान आणि राष्ट्रगानचा तुम्ही विरोध करता आणि तुम्ही एकाला तरी महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, आम्ही का आहो असं दाखवण्याचा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे. या महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही जे डिबेटमध्ये आता जे सुरू आहे संविधान आपल्या संविधानाचे जे जनक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रांतिक भाषा रचना हे जे पुस्तक लिहिले आहे त्या पुस्तकामध्ये स्पष्ट नमूद आहे की भाषेवार प्रांतरचना जे झालेली आहे त्याच्यानुसार जे हे राज्य निर्माण झालेलं आहे. आणि महाराष्ट्र मराठी भाषिकासाठी राज्य आहे. आणि म्हणून मराठी भाषा इथं महत्त्वाची आहे, मराठी लोक महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला असं वाटते की इथं महाराष्ट्रातून का हाकलून दिलं, अरे अनेक लोक आम्ही हाकलून लावले. आणि आमचं एक म्हणणं आहे की तुमच्या UP बिहारमधून एवढे पंतप्रधान झाले, जवळपास 90% पंतप्रधान हे UP-मधून झाले. मग UP-चा विकास का झाला नाही, उत्तर प्रदेशचा विकास का झाला नाही, हे महत्त्वाची गोष्ट आहे. तिकडून येऊन जे आहे तिकडं चोर लुचके बदमाश जे आहे तिकडून येतं महाराष्ट्रामध्ये येतात आणि आम्हाला शिकवतात महाराष्ट्राचं काय आहे म्हणून. महाराष्ट्राची संस्कृती एवढी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलाचं साम्राज्य नष्ट केलं, आम्ही तुमचं पण साम्राज्य नष्ट करू. नक्कीच असे विषय नेहमी चर्चेत राहणार आहे. आणि जशी जशी निवडणूक येणार आहे तसे हे मुद्दे उफाडून बाहेर येणार आहे. आणि तत्पूर्वी आपण इथेच थांबणार आहोत. जय हिंद.